भगवान श्रीकृष्णांचे अवतार भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेत. 24 अवतारापैकी भगवंताचे 8 अवतार कर्मप्रधान आहेत, 8 अवतार भक्तिप्रधान आहेत आणि 8 अवतार ज्ञानप्रधान आहेत. असे भगवंताचे भागवतामध्ये 24 अवतार आहेत. पण मुख्य 10 अवतारांचं वर्णन केलं जातं. तोच कृष्ण बरं का, तोच कृष्ण प्रथम अवतार धारण करत असताना मत्स्य रूपामध्ये प्रगट होतो. हो, माशाच्या स्वरूपामध्ये पहिला अवतार, दुसरा अवतार कासवाच्या स्वरूपामध्ये, तिसरा अवतार वाराह भगवान, चौथा अवतार नरसिंह भगवान, पाचवा अवतार वामन भगवान, सहावा अवतार महाराज परशुराम, सातवा अवतार प्रभू रामचंद्र, आठवा अवतार जो आज आपण साजरा करणार आहे तो भगवान श्रीकृष्णांचा 8वा अवतार. असे भगवंताचे मुख्य 10 अवतार सांगितले आहेत. त्या 10 अवतारामध्ये 9वा अवतार बुद्धांचा अवतार आणि 10वा अवतार होणार आहे. 10वा अवतार झालेला नाहीये, कारण कलियुगामध्ये कल्की अवतार येणार आहे. पण आपण कल्की अवतार येणार आहे म्हणून आपण भगवंताची प्रतीक्षा करत राहायची का? कारण भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस द्वापार युगामध्ये अवतरित झाले मायबाप, आणि द्वापार युगामध्ये अवतरित झाल्यानंतर कंसानी आपल्याच बहिणीला तुझा पुत्र मारणार आहे म्हणून तिला बंदिस्त केलं. जर त्यावेळेस एखाद्या स्त्रीवरती अन्याय आणि अत्याचार होतोय म्हणून त्या समाजाने, त्यावेळेतल्या काळातल्या लोकांनी प्रतिविरोध केला असता कंसाचा. कारण कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनेवरती प्रतिविरोध करत नाही. आपण ईश्वर येईल, तो अवतार धारण करेल आणि तो त्याचं कार्य करील याची आपण प्रतीक्षा करत राहतो. कारण खऱ्या अर्थाने भगवंताचा अवतार मानवाने केवळ देववादी राहावं यासाठी नाही झाला. हो, देववादी नाही. भगवान श्रीकृष्ण रणांगणाच्या भूमीमध्ये, कुरुक्षेत्राच्या भूमीमध्ये गीता सांगून सांगतात की मानवाने कर्म केलं पाहिजे, मानवाने पुरुषार्थ केला पाहिजे. कारण भगवंत आपल्याला पुरुषार्थ करायला शिकवतो, आपलं कर्म करायला भगवान शिकवतो. तोच भगवान आहे. तो वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या कलेनी, वेगवेगळा अवतार धारण करतो आणि आपली लीला संपुष्टात आणून महाराज तो आपला निघून जातो. ये दुनिया एक रंगमंच है, ये दुनिया एक रंगमंच है माय बाप. ह्या जगामध्ये प्रत्येकाची भूमिका, प्रत्येकाचं कार्य आणि प्रत्येकाचं कर्तृत्व वेगवेगळं आहे आणि ते कर्तृत्व भगवान श्रीकृष्णांनी केलं.